Hi friends, in this video today we are going to solve practice set 4.2. In the last videos we have solved practice set 4.1. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 4.2 सॉल्व करणार आहोत. पण प्रॅक्टिस सेट 4.2 सॉल्व करण्या अगोदर आपल्याला काही कन्सेप्ट क्लिअर असणे आवश्यक आहे. त्या कन्सेप्टच्याच आधारे आपण 4.2 सॉल्व करणार आहोत. फर्स्ट आपण त्या कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, तसेच शेअर करा. लेट्स लर्न GST in trading chain. Manufacturer, wholesaler or distributor, then retailer, and last is consumer. So means आपण फॉर एक्झाम्पल आपण एखादा प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर केला. सपोज आपण एखादा एक्झाम्पल घेतलं पेन एखाद्या कंपनीमध्ये कंपनी काय करते, मॅन्युफॅक्चर करते. ओके, देन ती कंपनी होलसेलरला किंवा डिस्ट्रीब्युटरला तो प्रॉडक्ट विकते, सेल करते. ओके, नेक्स्ट हे होलसेलर रिटेलरला तो सेल तो प्रॉडक्ट काय करतात, सेल करतात. रिटेलर म्हणजे छोटे छोटे दुकानदारांना तो काय करतात, प्रॉडक्ट सेल करतात. आणि हे रिटेलर काय करतात, कन्झ्युमरला ग्राहकांना तो माल काय करतात, सेल करतात, म्हणजेच विकतात. सो या प्रकारे ही ट्रेडिंग चेन आहे विदिन अ स्टेट. ट्रेडिंग चेन इन विदिन स्टेट, एका राज्यामधले या प्रकारची ही ट्रेडिंग चेन आहे. सो नेक्स्ट लेट्स लर्न थ्रू अन एक्झाम्पल हाऊ GST इज चार्ज अँड पेड टू द गव्हर्नमेंट ॲट एव्हरी स्टेज ऑफ ट्रेडिंग. आपण अगोदर या एक्झाम्पलमध्ये पाहिलं होते. तर ट्रेडिंग चेनमध्ये आपण एक्झाम्पल पाहिले होते, वेगवेगळ्या स्टेजेस आहेत, मॅन्युफॅक्चरर, होलसेलर, रिटेलर अँड कन्झ्युमर. सो त्यामध्ये वेगवेगळ्या स्टेज आहेत. देर आर डिफरंट स्टेज. ओके, म्हणजे प्रत्येक स्टेजवरती गव्हर्नमेंटला GST कसा पेड केला जातो ते आपण ह्या एक्झाम्पलच्या मार्फत बघूया. सपोज मॅन्युफॅक्चरर of oz has sold one oz for ₹200. मॅन्युफॅक्चरर कंपनीने एक ऑज 200ला सोल्ड केला. ओके, इन्क्लुडिंग प्रॉफिट टू द होलसेलर, मॅन्युफॅक्चरर टू होलसेलर. देन होलसेलर सोल्ड दॅट ऑज फॉर 300 टू द रिटेलर. ओके, 200 मॅन्युफॅक्चरर कंपनीने होलसेलरला विकला. होलसेलरने तेच ऑज 300ला सोल्ड केलं. ओके, नेक्स्ट रिटेलर सोल्ड टू द कस्टमर फॉर ₹400 आणि तेच ऑज त्या रिटेलरने कस्टमरला 400 रुपीजला सोल्ड केले. ओके, रेट ऑफ द GST चार्ज एव्हरी स्टेज इज 12%. Then how each trader pay GST and takes his input tax credit at every stage of transaction is shown in the following flow chart and observed and studied. Input tax credit याबद्दल आपण माहिती नंतर घेणार आहोत. इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजेच काय. ओके, हे एक्झाम्पल झाल्यानंतर आपण ते बघणार आहोत. सो या ठिकाणी तुम्हाला कळलं असेल 200, 300 and 400 manufacturer, wholesaler and customer. Okay, so here three financial transaction took place till the odds from manufacturer reaches to the customer. ते ऑज कस्टमरपर्यंत पोहोचण्यापर्यंत या ठिकाणी 3 फायनान्शियल ट्रान्झॅक्शन झालेले आहेत. How the taxes are charged and collected and paid to the central government and state government
ॲट ईच स्टेज इज शोन बिलो. आणि आपल्याला तो टॅक्स कसा कसा सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटला पेड केलेला आहे तो आपल्याला खाली दाखवलेला आहे. सो स्टेटमेंट ऑफ द टॅक्सेस पेड इज गिवन इन द टेबल सियर. मॅन्युफॅक्चरर ते वॉच कितीला सोल्ड केले? ₹200ला. ओके, फर्स्ट स्टेज. नेक्स्ट होलसेलर टू रिटेलर, सेकंड स्टेज किती रुपयाला सेल केला आहे? 300. नेक्स्ट रिटेलर टू कस्टमर 400ला ते सोल्ड केलं आहे. आता 200वरती आपण जर 12% GST फाईन केला, 200 × 12%, 12% मीन्स 12/100, 0 गेट 0 गेट 12 × 2 24. सो या ठिकाणी 24 GST आले. सिमिलरली आपण 300वरती जर 12% फाईन केला, GST आपण फाईन केला तर किती येईल? 36. अँड 400वरती 12% इज 48. ओके, सो हियर टोटल CGST आणि SGST. आता या ठिकाणी GST पेड 24. ओके, नेक्स्ट हियर GST पेड, होलसेलर GST किती पेड करेल? तर 36 - 24. ऑलरेडी 36 या ठिकाणी पेड केलेला आहे. यावर 36 24 ऑलरेडी आपण फर्स्ट स्टेजला पेड केलेला आहे. तर या ठिकाणी सेकंड स्टेज GST किती येतो आहे? 36. सो 36 - 12, सो 36 - 24. हा फर्स्ट स्टेजला 24 आपण पेड केलेला आहे गव्हर्नमेंटला, तो आपण काय करणार? मायनस करणार आहोत. म्हणजे या ठिकाणी या स्टेजला आपण किती GST पेड करणार आहे? 12. अंडरस्टूड. 300वरती टॅक्स किती येतो आहे? 36. 36मधला आपण ऑलरेडी टॅक्स पे केलेला आहे 24, तो आपण काय करणार? मायनस करणार. सो ₹12. ओके, नेक्स्ट थर्ड स्टेजला GST किती येतो आहे? 48. ओके, या 48पैकी आपण ₹36 हा GST ऑलरेडी पेड केलेला आहे. ओके, सो 48 - 36 इज 12. 36 - 48 - 36 इज 12. सो GST किती, टोटल GST किती पेड झाला आहे? तर 24, हा 24, हा 12 आणि हा 12, किती आला टोटल? ₹48. किती? 48. आता GST या ठिकाणी तुम्हाला CGST आणि SGST कळलं असेल. CGST आणि SGST, GST मीन्स वॉट? CGST प्लस SGST. सो तोच टॅक्स GST हा 2 टॅक्समध्ये पुन्हा डिस्ट्रीब्यूट होतो, CGST आणि SGST. सो या ठिकाणी हा जर 24 असेल तर या ठिकाणी 12 + 12, 12 CGST 12 SGST. हा 12 असेल तर हा काही 6 + 6 आणि या 12मध्ये 6 + 6. ओके, हे 2 टॅक्स कोणते? CGST आणि SGST. सो टोटल म्हणून आपण किती करणार आहे? 48 टॅक्स पेड करणार आहोत. मग या पूर्ण चेनमध्ये ₹48 टॅक्स काही गव्हर्नमेंटला आपण पेड करणार आहोत. सो हियर GST इन टॅक्स 1, GST इन टॅक्स इनवाइस 1. फर्स्ट स्टेजला आपण टॅक्स इनवाइस बनलं तर किती होती? प्राईस 200. CGST 200वरती GST 12% आहे. रेट ऑफ GST इज 12%. सो देअरफॉर रेट ऑफ CGST 6%, रेट ऑफ SGST 6%, हाफ. ओके, सो किती? 12 + 12 आणि टोटल इज 200 + GST 224. नेक्स्ट टॅक्स इनवाइस सेकंड, GST इन टॅक्स इनवाइस सेकंड स्टेज. GST इन सेकंड स्टेज, प्राइस ऑफ ऑल सेकंड स्टेजला किती होतं? प्राइस 300 होतं. 300. सो 300वरती आपण जर 6% फाईन केलं तर किती येणार? 18. फाईन करून बघा. 300 × 6/100 जर फाईन केला, मल्टिप्लाय केला तर आन्सर किती येईल? 18. सो 300वरती 300चं आपण 6% किती येतात? 18 आणि 6% 18. सो आन्सर इज 336. ओके, टोटल. सो नेक्स्ट थर्ड स्टेज, प्राईस 400. 400वरती आपण 6% जर फाईन केला तर किती येईल? 24. 6 4 = 24. ओके, 6 4 = 24. सो 24 CGST, 24 GST and total is 448. सो टॅक्स इनवाइस ऑफ मॅन्युफॅक्चर इज B2B, बिझनेस टू बिझनेस. सेकंड स्टेजला आपण काय करतोय? होलसेलर टू रिटेलर. सो दोन्ही बिझनेसमॅनच आहे, बिझनेस झाले या ठिकाणी. सो B2B.
टॅक्स इनवॉइस ऑफ होलसेलर B2B. आणि थर्ड टॅक्स इनवॉइस ऑफ रिटेलर. रिटेलर कोणाला सेल करतोय तर कस्टमरला. ओके, सो या ठिकाणी B2C स्टेज कोणते आहे B2C. C फॉर कस्टमर, B फॉर बिझनेस. ओके, या तुम्हाला आयडिया आली असेल. जर अजून कन्सेप्ट क्लिअर नसेल तर आपण जेव्हा 4.1 मधले 4.2 मधील काही एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत तेव्हा तुमची कन्सेप्ट पूर्ण क्लिअर होईल. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. ओके, नेक्स्ट व्हॉट इज इनपुट टॅक्स क्रेडिट, दॅट इज ITC. Input tax credit, ITC. GST is levied and collected at every stage of trading from manufacturer to consumer. And when trader pay GST at time of purchase, it called input tax. And he collect GST at time of sale, which is called output tax. GST at time of purchase is called input tax, and GST at time of sale and time of purchase. Okay, time of sale is called output tax, and at time of GST to government, paying GST to the government, or trader deducts the input tax from the output tax and pays remaining tax, and this deduction of input tax is called input tax credit. आता आपण जे या अगोदर जे एक्झाम्पल पाहिले त्यामध्ये आपण इनपुट टॅक्स आउटपुट टॅक्स पाहिलेलं होतं. ओके, सो फर्स्ट स्टेजला आपण जो टॅक्स कॅल्क्युलेट केला तो होता इनपुट टॅक्स, आणि त्यानंतर काही टॅक्स आपण मायनस केला होता त्याला म्हणतात इनपुट टॅक्स क्रेडिट. ओके, डिडक्शन ऑफ इनपुट टॅक्स इज कॉल्ड इनपुट टॅक्स क्रेडिट. सो GST पेएबल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस ITC. GST पेएबल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस ITC. In short, while paying taxes to the government, each trader in the trading chain subtract the tax paid at the time of the purchase from the tax collected at the time of sale and pays the remaining tax. Okay, सो आपण एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत तर तेव्हा तुम्हाला आयडिया येईल जो टॅक्स कसा कॅल्क्युलेट करतात, किंवा इनपुट टॅक्स म्हणजेच काय, आउटपुट टॅक्स म्हणजेच काय, ITC म्हणजेच काय, याबद्दल तुम्हाला आयडिया येईल. सो यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 4.2 सॉल्व करूया. त्या ठिकाणी तुम्हाला काही बुकमध्ये सॉल्व एक्झाम्पल्स आहेत, ते सॉल्व एक्झाम्पलचं तुम्ही स्टडी करा आणि समजून घ्या. त्याच टाईपचे एक्झाम्पल्स आपण जे सॉल्व एक्झाम्पल करून दिलेले आहेत बुकमध्ये त्याच टाईपचे एक्झाम्पल्स आपण प्रॅक्टिस सेट 4.2 मध्ये सॉल्व करणार आहोत. सो आता आपण प्रॅक्टिस सेट 4.2 सॉल्व करूया. प्रॅक्टिस सेट 4.2 एक्झाम्पल नंबर फर्स्ट. Chetna store paid total GST of rupees 1,05,000 at the time of the purchase and collected GST of rupees 1,22,500 at the time of the sale during 1st July 2017 to 31st July 2017. Find the GST payable by Chetna store. Find the GST payable by Chetna store. GST payable by Chetna store means GST to be paid to government by Chetna store. So here output tax. Output tax is equal to, output tax means tax collected at the time of sale. Output tax means tax collected at the time of sale is rupees, time of sale is rupees 1,22,500. So output tax is equal to 1,22,500. So next input tax. Input tax means the tax paid at the time of purchase. Tax paid at time of purchase is rupees 1,05,000. Okay, so therefore ITC is equal to input tax credit. ITC means input tax credit. It is equal to 1,05,000.
500. Okay, here are input ITC is equal to 1,05,000. So we have to find the GST payable by Chetna Stores. So GST payable is equal to output tax minus ITC. Minus ITC. Here output tax is 1,22,500 and ITC is equal to 1,05,000. So therefore 1,22,500 minus 1,05,000 is rupees 22,000. So therefore GST payable by Chetna Store is rupees 22,000. Understood? So GST payable by Chetna Store is rupees 22,000. GST payable is equal to GST payable. GST payable is equal to output tax minus ITC. Okay, here output tax is 1,22,500, input tax is 1,05,000. So 1,22,500 minus 1,05,000 is equal to 22,000. So next example. Example second. Nazama is proprietor of a firm registered under GST. She has paid GST of rupees 12,500 on purchase and collected rupees 14,750 on sale. What is the amount of ITC to be claimed and what is the amount of GST payable? Okay. So solution. Here output tax means tax collected at the time of sale is rupees 14,750. Input tax means the tax paid at the time of the purchase is rupees 12,500. So therefore ITC is equal to ITC for Nazama what is the amount of ITC to be claimed. So ITC for Nazama is equal to input tax is equal to 12,500. Next, GST payable. Third, amount of GST payable. GST payable is equal to output tax minus ITC. Output tax is 14,750 minus input ITC is equal to rupees 12,500. 14,750 minus 12,500 is equal to 2,250. Okay, 2,250. So therefore ITC claimed by what is it? ITC claimed by Nazama. Therefore ITC claimed by Nazama is equal to rupees 12,500 and GST payable by Nazama is equal to rupees 2,250. Understood?
सो रिमेनिंग एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सॉल्व करणार आहोत. थँक्यू. बाय बाय.